रियांश अमृत ज्यूस निसर्गाच्या वेगवेगळ्या आणि दुर्मिळ 42 वनस्पतींपासून तयार केलेले तसेच भारत सरकारद्वारा मान्यताप्राप्त आयुर्वेदिक प्रोडक्ट। रियांश अमृत ज्यूस मधुमेह, मुतखडा, संधिवात, रक्तदाब, दमा, लकवा, लठ्ठपणा आदी 650 पेक्षा जास्त आजारावर गुणकारी ठरलेलं नंबर 1 प्रोडक्ट। त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती वाढीसाठी अतिशय गुणकारी। तेव्हा हे प्रोडक्ट घेण्यासाठी आजच संपर्क साधा। रियांश मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेडचे रियांश अमृत ज्यूस, ईश्वर संजय शिंदे 78 75 37 75 21 आणि ओम बाबासाहेब आहेर 91 56 88 11 41। अकोले तालुक्यातील राजूर या ठिकाणी आमदार किरण लहामटे यांच्या पत्नी पुष्पाताई लहामटे यांच्या वाढदिवसानिमित्तानं महिलांसाठी विविध सामाजिक आणि सक्षमीकरण उपक्रमांचं आयोजन केलं गेलं। या कार्यक्रमांतर्गत महिलांच्या सक्षमीकरणावर भर देत बचत गटांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आलंय। महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं, स्वावलंबी व्हावं यासाठी तज्ज्ञांकडून सविस्तर माहितीही दिली गेली। त्यासोबत महिलांसाठी आरोग्य सुविधा शिबिराचं आयोजन केलं गेलं। या शिबिरात महिलांची मोफत आरोग्य तपासणी, सल्ला आणि मार्गदर्शन केलं गेलं। कार्यक्रमाची रंगत वाढवण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं। महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत या कार्यक्रमाचा आनंद घेतला। आज आम्ही सर्व महिला जवळपास 100 ते 150 महिला सन्माननीय पुष्पाताई यांना शुभेच्छा देण्यासाठी इथं जमलेला आहोत। वाढदिवसाचं औचित्य साधून वेगवेगळे असे कार्यक्रम आज या ठिकाणी होत आहेत। सगळ्यात प्रथम सुगंधी गौरी बनवणे। आपण गौऱ्या तर प्रत्येकाला माहितीच आहेत, पण ती सुगंधी कशी बनवायची आणि तिचा वापर हा प्रत्येक घरात कसा होणार आहे ह्यासाठीचं प्रशिक्षण आहे। मेकअप आर्टिस्ट, मेकअप म्हणजे नुसतंच नट्टापट्टा करणे नव्हे, तर मेकअपमधूनही आपल्याला त्याच्यातूनही रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे। आज मेकअप हा सर्वांनाच आवडीचा विषय आहे आणि मेकअपची पण आजपासून त्याचं पण उद्घाटन होणार, सकाळी झालेलंच आहे। त्याच्यानंतर मेहंदी म्हणजे ही शगुनाचं असतं। मेहंदी ही सौभाग्याचं लक्षण आहे आणि ह्या मेहंदीसाठी 2,500-3,000 हजार रुपये खर्च करावे लागतात। माझ्या ग्रामीण भागातील महिलांना पण खूप साऱ्या हौस असतात, खूप सारे हे असतं, त्यांना पण ह्यामार्फत रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी म्हणून 10 दिवसाचं मेहंदी प्रशिक्षणसुद्धा या ठिकाणी चालू केलं आहे। त्याच्यानंतर खवय्यगिरी, खायला कोणाला आवडत नाही हो, मग त्याच रोजच्या जेवणापेक्षाही आपण काहीतरी वेगळं शिकावं आणि घरच्यांनासुद्धा त्याचा आनंद घेता यावा ह्यासाठी पाककला ठेवलेली आहे। महिला बचत गट असतील, महिला बचत गटांना व्यवसायासाठी, ज्या रोजगारासाठी उपलब्ध होण्याच्या काय संधी आहेत, त्यांना लोन कशाप्रकारे उपलब्ध करून स्वतःच्या पायावर उभं राहतील याच्यासाठी एक व्याख्यान ठेवलेलं आहे। त्याच्यानंतर महिला जेवढी काही कष्ट करते, आज महिला म्हणजे नंबर 1ला आहे। तिचं आरोग्य आणि तिची काळजी घेण्यासाठी आज एक डॉक्टरांचं सुद्धा व्याख्यान ठेवलेलं आहे। त्याच्यानंतर 4 वाजता सन्माननीय आमच्या पुष्पाताई, आमच्या हक्काच्या सोबती यांचा आम्ही केक कापून वाढदिवस सेलिब्रेट करणार आहे। उत्कृष्ट प्रकारची मेजवानीचा सुद्धा आनंद घेणार आहे आणि हे सर्व काही ह्या तालुक्याचे आमदार डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांच्या वतीने, यांच्या मार्गदर्शनाने, यांच्या सहकार्यातून हे सगळं घडवलं जात आहे। आणि ताईंच्या विषयी सांगायचं, ताई म्हणजे नुसत्या आमदारीण बाईच नाही आहेत, तर त्या आमच्या हक्काच्या सोबती आहे। प्रत्येकाच्या सुखदुःखात असो, त्या जेव्हा आमच्यात येतात, आम्हाला कधीच असं वाटलं नाही का त्या कोणी आहेत, मोठ्या आहेत बा असं। अगदी सर्वसामान्य व्यक्ती ही ह्या अशा ताई आहेत। अशा ताईंना आम्ही सगळ्या महिलांच्या वतीनं आज वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देते आणि आमच्या हक्काच्या सोबतीला ईश्वर निरामय आणि निरागस आयुष्य देव आणि त्यांचे हातून साहेबांप्रमाणेच सगळी सेवा घडो। आपल्या पूर्ण तालुक्याची असेल, जिल्ह्याची असेल, त्या भावी जिल्हा परिषद अध्यक्ष होणारच आहेत। खूप सुंदर कार्यकर्त्यांनीच आणि महिलांनी पण माझ्या वाढदिवसानिमित्त एक वेगवेगळे उपक्रम ठेवलेले आहेत। काल नीताताईंनी अकोल्यामध्ये मेहंदीचा कार्यक्रम म्हणजे प्रशिक्षण केलं, ते 10 दिवसाचं आहे, ते पण काल सुरुवात केलेली आहे। आज पण या महिलांनीच आयोजन केलेले आहे कार्यक्रमाचं। आम्ही आता रेसिपीचं केलेलं आहे। आता गौरीच्या शेणापासून, आता मगाशी मॅडमनी सांगितलं की त्याच्यापासून वेगवेगळा आपण त्याचा उद्योजक किंवा व्यावसायिक होऊ शकतो, त्या हिशोबानेच आपण ते व्यवसाय केलेले आहेत। कारण की घरामध्ये शेण हे प्रत्येकाच्या असतंच,
त्यापासून आपण एक व्यवसाय करून आता सध्या कुंभमेळा पण येतोय, त्या दृष्टीने आम्ही त्या गौरीच्या गौऱ्या बनवायचा एक आणि धूप वगैरे बनवायचं एक प्रशिक्षणही करतोय. आणि उद्या पण एक आहे, ते पण कार्यकर्त्यांनीच एक जिव्हाळा फाउंडेशन म्हणून आहे, त्यांनी कार्यक्रम ठेवलेला आहे. परवाच्या दिवशी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम मुलांनीच ठेवलेला आहे. तो मवेशीमध्ये आहे. 150 झाडं आपण ते वृक्षारोपण करतोय. त्याच्यात खूप छान वाटतं, कारण की मी पहिले ह्याच्यात नव्हते, पण मला असं वाटतं की महिलांसाठी काहीतरी केलं पाहिजे ना असं वाटतं. पण महिलांची साथ असते, त्याच्यामुळे मला त्याच्यात उत्स्फूर्त वाटतं की खूप छान असं काहीतरी मी करू शकते अजून. आणि आता महिलांनी साथ दिली, महिला तर साथ देणारच आहेत. भावी मी जिल्हाध्यक्षही होणार आहे 100%. त्यामध्ये ते झालेच तर 100% मी महिलांसाठी खूप सुंदर आणि खूप छान कार्यक्रम घेईन. आमची धर्मपत्नी, आमचे गृहमंत्री पुष्पा लामटे यांचा वाढदिवस, आणि दरवेळेला वाढदिवसाच्या दरम्यान अधिवेशन असायचं, त्यामुळं माझं काय प्रत्यक्ष वाढदिवसाला राहणं नसायचं बऱ्याच वेळा. पण आज योगायोगाने सगळ्या कार्यकर्त्यांनी हा वाढदिवस साजरा करायचा ठरला. आणि मग काय करायचं, तर महिलांना सकाळपासून वेगवेगळ्या पाककृतीचं प्रशिक्षण, त्यानंतर सेंटेड गौऱ्या बनवणं, रानशिनीच्या जशा गौऱ्या असतात किंवा गौऱ्या बनवतो तशा ह्या सेंटेड गौऱ्या बनवणं. आणि त्यानंतर बचत गटाची स्थापना, एक उद्योजक भगिनी येऊन त्यांनी नाशिकवरून आल्या होत्या. त्यांनी हे कसं उद्योग बचत गट कसे स्थापन करायचे, कर्ज कसं मिळवायचं, परतावा कसा करायचा, त्याच्यात अर्थकारण कसं वाढवायचं, याची माहिती त्यांनी दिली. आणि सगळ्यात महत्वाचं डॉक्टर अनिता हनुमंत बांगर ह्या घोटी आणि नाशिकच्या प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ आहेत. त्यांनी येऊन कशी महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, सर्वायकल म्हणजे पिशवीच्या तोंडाचा कॅन्सर होऊ नये म्हणून लसीकरण प्रत्येक भगिनीनं किंवा प्रत्येक महिलेने घेतलं पाहिजे. त्यासाठी 9 वर्षाच्या बालिकेपासून तर 15 वर्षाच्या मुलीपर्यंत 2 डोसची गरज आहे सर्वायकल कॅन्सरसाठी, होऊ नये भविष्यामध्ये म्हणून. किंवा जर त्याच्या पुढे 45 वर्षापर्यंत घेऊ शकतात, त्याच्यासाठी 3 डोसची गरज आहे. आणि बऱ्याच संस्था ह्या हे लसीकरण मोफत करतायत किंवा शाळांमध्ये मोफत करतायत, याची माहिती पण त्यांनी त्यामध्ये दिली. हे मला महत्वाचं वाटतं. किंवा स्तनाचा कॅन्सर, त्यासाठी घ्यावायची काळजी, महिलांनी स्वतःची वर्षातून कसं चेकअप करून घेतलं पाहिजे, असं सगळं त्यांनी माहिती दिली. तर मला वाटतं हे माझ्या दृष्टीनं खूप महत्वाचं आहे की माझ्या सगळ्या बहिणींची, मातांची काळजी घेण्यासाठी त्यांना स्वतःसाठी पण काही समजलं पाहिजे, लवकर दवाखान्यात जाता आलं पाहिजे, स्वतःची तब्येत व्यवस्थित ठेवता आली पाहिजे. असा हा आजचा दिवस सुंदर अशा कार्यक्रमांनी, प्रबोधनांनी संपन्न झाला. मी सर्व आमचा जो राष्ट्रवादी परिवार आहे त्याच्या वतीनं, संपूर्ण तालुक्याच्या वतीनं, सर्व उपस्थितांच्या वतीनं पुष्पा लामटे यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो. त्यांच्याकडनं अजून भरभरून काम व्हावं, कारण आपल्याला माहिती की 2024च्या निवडणुकीमध्ये त्यांच्या कामामुळं मला इलेक्शन खूप सारं सोपं गेलं. त्यांची त्यावेळेला जी यात्रा काढली होती, घाटनदेवी यात्रा, प्रचंड गाजली. जवळजवळ 23,000 महिलांना घाटनदेवीचं दर्शन घाटघरला झालं. त्या वर्षी पण आम्ही नवरात्रामध्ये गेलो होतो. बरं, त्याचबरोबर दांडिया उत्सव असेल, मंगळागौर उत्सव असेल किंवा नवरात्र उत्सव, असे असंख्य उत्सव तालुक्यामध्ये पुष्पा लामटेंच्या वतीनं घेण्यात आली. कळसुबाई महोत्सव हा सगळ्यात गाजलेला उत्सव, किंवा रानभाज्यांचा उत्सव गाजलेला उत्सव. तर मला वाटतंय माझ्यापेक्षाही खूप प्रभावीपणानं महिलांमध्ये त्यांचं काम आहे. आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की माझ्या घरामध्ये आलेला कुठलाही कार्यकर्ता किंवा आलेला कुठलीही माझ्या तालुक्यातली व्यक्ती सहज चुलीपर्यंत जाऊ शकते, गॅसपर्यंत जाऊ शकते. म्हणजे घरात एवढं सगळं आमच्या
घरचं वातावरण चांगलं आहे, एक पारिवारिक आहे. कुणी आले तरी त्याच्यामध्ये हे मला वाटतं ही माझी जी अर्धांगिनी पुष्पा लामटे, ज्या वेळेला मी डॉक्टर होतो तेव्हा तिनं डॉक्टर म्हणून मला साथ दिली, डिलिव्हरीज करू लागली. आज राजकारणातही तिनं खूप चांगली मला साथ देते. मनापासून परत एकदा तिला वाढदिवसाच्या सर्वांच्या वतीनं आणि माझ्या वतीने शुभेच्छा. यावेळी महिलांसाठी विशेष पाककला प्रशिक्षण दिलं गेलं. यामध्ये नवीन पदार्थ बनवण्याचं प्रशिक्षण देत रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर भर दिला गेलाय. याशिवाय शेणापासून सुगंधी गौरी तयार करण्याचं प्रशिक्षणही दिलं गेलंय, ज्यातून पर्यावरणपूरक आणि उत्पन्न वाढीचे मार्ग महिलांसाठी खुले झाले. या उपक्रमामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढला असून सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरणाला मोठं बळ मिळालंय. स्थानिक महिलांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत आयोजकांचे आभार मानलेत. संकेत आभारी, सी न्यूज मराठी, अकोले. तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात दूर, कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक. संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट MDS डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर. सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर. वेदनारहित उपचार हाच आमचा विचार. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या. ठिकाण स्माइल डेंटल केअर, दुसरा मजला, टॉप 10 इम्पिरियल, नाशिक पुणे रोड, संगमनेर. संपर्क 81 67 67 62 67.